हार्दिक हार्दिक स्वागत. या पहिला आपण पाहिलं कालच्या दिवसात देखील जबरदस्त खेळ आपण पाहिला गेला तो म्हणजेच आझाद 11 वसई संघ आणि आजच्या दिवसात देखील जबरदस्त लढत पाहायला मिळाली. अंतिम 2 मध्ये जाऊन पोहोचला पहिला संघ ठरला. पहिला बॉल अटॅकने जर पाहिले तर चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे एक फंबल झाले पाहता पाहता 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये चालवला जातोय परंतु 2च धावा या ठिकाणी ॲड केल्या जातील आणि स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केल्या जाईल 2 या धावसंख्येने. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर फायनल डे आजचा अंतिम दिवस पाहायला मिळतोय. काही क्षणात जर पाहिलं तर संपूर्ण पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित होताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या सहित कमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित झालेत 4 दिवसापासून अप्रतिम समालोचन ज्याने केले जय जे डुकले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अतिशय चांगला हा ड्राईव्ह पाहायला मिळाला. अनिकेतच्या विरोधात आपण पाहिलं तर उमेश एक सटीक गेम प्लॅनिंग एक हे करत असताना पाहायला मिळत आहे. कारण की नॅचरल क्रिकेट आपण त्यांचं पाहिलं तर अटॅकिंग परंतु या वेळेला चांगल्या गोलंदाजाला सन्मानजनक खेळ करणं गरजेची बाब आहे आणि ते करत असताना पाहायला मिळतात. सेमीफायनल 2चा हा महामुकाबला आपल्या बेटीला आणि पाहायला मिळते 2 प्रतिस्पर्धी संघ एका बाजूने न्यू स्टार वसई टीम तर त्यांच्या समोर आय ग्रुप भाटपाडा. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर एका ज्या विस्फोटची अपेक्षा आहेत ना त्या विस्फोट कदाचित या मॅच मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल फुलरेंचा बॉल होता या ठिकाणी बीट करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं अटेम्प्ट केलंय. अंकित चौधरी यांना आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून झाले 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकलेत 3 धावा खर्च केल्यात परंतु विकेट या ठिकाणी मिळाली नाही आहे. अंकितची लाईन अँड लेन चांगली पाहायला मिळते वेगाने गोलंदाजी करणं जाणतायत परंतु दुसऱ्या बाजूला उमेश पर्यटक एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांना कित्येक वेळा या संपूर्ण असोसिएशन मध्ये पाहिलं जाते. वेळेला अतिशय चांगला फटका मात्र आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑनच्या दिशेनं. कल्पेशच्या प्रमाणे आपल्या टीमच्या भूमिका आपण पाहिली आपल्या टीमसाठी जे रोल आहे तो अदा करत असताना पाहायला मिळाला. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहिले की 3 ओव्हरचा मुकाबला आहे आणि आय ग्रुप भाटपाडा टीम सध्या तरी आपण पाहिले की ज्या अनुषंगाने खेळते म्हणजेच रिस्क घ्यायचा नाही आहे आणि चांगलं क्रिकेट खेळायचं विकेट गमवायचं आणि ही गेम प्लॅनिंग सध्या तरी मला वाटते दिसून येते इथे. हा चेंडू पाहायला मिळते थोडासा स्वेल मारा केला जातोय लेग स्टंपच्या बाहेर चेंडूचं पिचिंग पाहायला मिळाली तेच प्रमुख कारण होतं आणि पंचांचा हात पंचांचा इशारा आणि आमच्यापर्यंत पोहोचला गेला. आपण पाहतोय सन्माननीय कल्पेशजी म्हात्रे आपण पाहिलं म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्सचे मालक ओनर आणि कल्पेशजी म्हात्रे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे ना म्हात्रे ब्रदर्स या शॉपला जर एकंदरीत आपण पाहिले तर तब्बल 10 वर्ष कंप्लीट नजाकत बाळा शॉट पाहायला मिळाला आणि इथूनच आपण पाहिला एक कॅप शोधला आणि देखला अतिशय सुंदर चेंडूला वेट केलं दिशा देण्याचं कार्य केलं आणि इथे जी गरज होती ती पूर्ण केली. चौकार ठोकला इथे एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळते उमेशच्या बॅट मधून. वेट अँड वॉच चांगला फटका या ठिकाणी सजवला गेला आणि पाहता पाहता जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून गेला सीमारेषेपार चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 5 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक पहिलं आणि 9 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. हो यावेळेला जर पाहिलं तर उसोडी घेणारे चेंडू बॅटची काढे घेत बॉल चालला मागे 1 धाव डी झोन त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते 2 धावा असतील. यस पंचाचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. बॅटच्या सहाय्याने ज्या वेळेला मागे जातो त्यावेळेला 2 धावा असतील आणि बाईकच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ही नियमावली संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 11 धावा जयसर या ठिकाणी धावफटकावरती लगावल्या आहेत म्हणजेच काय तर 11ची सरासरी गाठले. इथून जर पाहिलं तर 11च्या सहाय्याने धावा जर येत राहील तर 33 धावा होत आहेत. 34 धावांचं आव्हान असेल म्हणजे 3 षटकांच्या या मॅचमध्ये एक चांगलं टोटल मानलं जाईल. परंतु हे दोन्ही जर फलंदाज जर पाहिलं तर एका बाजूला कल्पेश आहेत दुसऱ्या बाजूला उमेश आहेत. दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर एक जबरदस्त फलंदाज म्हणून त्यांना कित्येक वेळा पाहिले बॅटमधून षटकार चौकार येऊ शकतात परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाज आता मात्र चांगली गोलंदाजी करून त्यांना रोखावं लागेल. राहुलच्या विरोधात आक्रमक फटका खेळला हवेत स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर आहेत तिथे परंतु त्यांच्या माध्यमातून बिग मिस्टेक होत असताना पाहायला मिळाली. प्रत्येक आपण पाहतोय तर 2 धावा आणि नाराजगी व्यक्त केली जाते. हा फटक्यामध्ये आपण पाहिलं तितका दम नव्हता फक्त फ्लिक केलं गेलं होतं परंतु ज्याप्रमाणे हा फटका फसला सुद्धा होता परंतु ही कॅच कलेक्ट करायला हवी होती
ह्या ज्या चुका असतात आणि त्या चुका मात्र नंतर टोचतात आणि कदाचित हा जो झेल आहे तो मोठ्या प्रमाणात टोचताना पाहायला बी न्यू स्टार वसई टीमला. कॅचेस विन द मॅचेस, कॅच झाले ड्रॉप, तिथून मिळतील 2 धावा. 2 धावामध्ये संघाची धावसंख्यात भर, धावसंख्या 13. अराउंड विकेट यावेळेला जर पाहिलं तर टॅप टू द ग्राउंड स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आलो, डायरेक्ट हिट जरूर केलाय परंतु हिट कुठेतरी मिस झालाय. परंतु बॅकअप क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचं असतं. लगेचच या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आले बॅकिंगला, पाहता पाहता बॉलला कलेक्ट करत असताना त्या ठिकाणी धाव कंप्लीट केली. एक या धावामध्ये संघाची धावसंख्या 12. DBN लाईव्ह टीमचं देखील कौतुक करावं लागेल. जे 2 कॅमेरामॅन आहेत आमचे DD स्कोरर असतील त्यांचं अप्रतिम वर्क या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण गेल्या 4 दिवसापासून आपण बघतायत. 14 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो या वेळेस आपण पाहिलं थोडासा धीमा गतीने टाकलेला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंडू पेस केला होता चेस पेस. आणि इथूनच आपण बघितलं की ज्या अनुषंगाने आपण बघितलं की डबल माइंड मध्ये उमेश मात्र येताना पाहायला मिळाला. उमेश वर्सेस राहुल हे जे समीकरण आहे ना नेहमीच पाहण्यासारखं होणार आहे आणि इथून आक्रमकता आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. इथे शॉट ऑफ दी लेंथ या वेळेला बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि थेट चेंडूला मिड विकेटला फेकवून दिलंय. उमेशचा हा क्लास, उमेशचा फटका, उमेशची आहे ही क्षमता आणि उमेशची आहे दहशत. ठोकला इथे षटकार, 6 धावा. चेंडूच्या टप्प्यावरती शेवटपर्यंत नजर उमेशची आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहत आहेत आणि जसा बॉल टाकला तिथून जर पाहिलं तर थेट त्याला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवले गेले. चांगला शॉट या ठिकाणी उमेशने बॅटने आपल्याला जरूर पाहायला मिळतो. धावसंख्या 20. या पुढचा बॉल जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत प्रेक्षक बनून राहतील आणि बॉल थेट निघून जाईल सीमारेषे पार. 6 धावांकरिता 21व्या चषकातील दमदार षटकार. धाव फळक मात्र आता वेगाने आणि झपाट्याने तब्बल 26 धावा ह्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. आणि का चर्चा करत होतो या खेळाडूची, कारण की तितका मोठा खेळ आहे आणि तो त्याने पुन्हा एकदा शो ऑन केलाय. फुल टॉस आहे इथे, नाही बाई नाही भीती आणि इथे बनतोय शिवछत्रपतीचा छावा आणि ठोकल्यात पुन्हा एकदा 6 धावा, सलग 6, 3रा षटकार आणि राहुल गोडवर केलेलं आक्रमण आणि त्याच आक्रमणाचं प्रत्यक्षात दर्शन घडत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिलं तब्बल 16च्या सरासरीने 32 धावा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे एका छोट्याशा विश्रांतीची. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहा पहिल्या षटकात 11 धावा होत्या आणि त्यानंतर उमेश परेडचा क्लास दिसला आणि तिथून जर पाहिलं तर धावसंख्या वेगाने झपाट्याने जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. आता सरासरी जी 11ची होती ती मात्र जाऊन जर पाहिलं तर पुढे सरकले. म्हणजे चांगली सरासरी या ठिकाणी मेंटेन केले ते म्हणजे या दोन्ही बॅटरने. ऍक्शन रिप्ले संपूर्ण आपल्या DBN लाईव्हच्या स्क्रीनवर दाखवल्या जातात. 3 चेंडूवरती 3 मोठमोठे फटके सजवले गेले. कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. परंतु नंबर 3च्या षटकामध्ये पुढे येताना आपण जरूर बघतायत गोलंदाज तयार झालेत. तेजस आहेत आणि कल्पेशचं कौतुक करावं का तर एक गेम प्लॅनिंग आहे, सटीक गेम प्लॅनिंग आपण पाहिलं ना. आणि कल्पेशने जेव्हा आम्ही चर्चा केली होती त्यांनी म्हटलं होतं आमच्याकडे असं नाही तर तसं, आम्हाला टॉस जिंकायचा होता परंतु टॉस जिंकता आला नाही तर आम्ही ठीक आहे आम्हाला आम्ही फलंदाजीमध्ये करून जो हा बी प्लॅन होता तो बी प्लॅन मात्र त्यांचा सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय आणि अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं जातंय. हा चेंडू मात्र पाहावा लागणार आहे. पंच वळतायत संतोषजी कोम आमच्याकडे म्हणतात हा खराब चेंडू आहे तेजसला. या वेळेला मात्र एक चांगल्या खेळाडूच्या समोर आपण पाहिलं तर थोडंसं दडपणाखाली येत असताना रेफर केलंय अंपायरने. नक्कीच आपण बघितलं टीम न्यू स्टार वसईची डिमांड आहे
कारण की त्याने एक रिव्ह्यूची डिमांड केली आहे इथे व्हाईट बॉलसाठी. डीबीएन लाईन ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना आपण जरूर बघतायत. क्लिअरिटी का बिग बॉस म्हणून या लाईव्हला सातत्याने ओळख संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये दिली गेले. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने जर पाहिलं तर डीबीएन लाईव्ह कव्हर करत असताना ही देखील एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण जरूर बघतायत. आणि येस आणि थर्ड अंपायरने जो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला गेला की हा व्हाईट बॉल आहे आणि एक्स्ट्रा रन्स मात्र इथून जरूर म्हणजे तो रिव्ह्यू होता फील्ड टीम करणाऱ्या न्यूस्टारकडे आणि तो त्याने गमावला आहे. म्हणजे त्यांना आता दुसरा रिव्ह्यू मिळणार नाही आहे आणि प्रत्येक टीमला मात्र एक रिव्ह्यू दिला जातो आणि तो जर सक्सेस झाला तर नक्कीच तो तुम्हाला कम्प्लिटली पुन्हा एकदा मिळू शकतो, पण इथे गमावल्यामुळे आता मिळणार नाही आहे. आता फटका फसत असताना पाहायला मिळतोय. राहुल येतोय आणि थोडंसं उमेश इथे हताश होत असताना पाहायला मिळतोय, परंतु जाता जाता आपली कामगिरी अतिशय योग्य रीतीने त्यांनी कंप्लीट केली, परंतु त्याचं कार्य राहिलंय अधुरं. आता अधुरं कार्य करायचं आहे पूर्ण. कोणता खेळाडू करेल हे अधुरं कार्य पुरा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. उमेश ज्यांचे बंधू रुपेश परेड काय पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले आपल्याला दाखवतील का जो दाखवला होता उमेशने. 9 चेंडू आणि 27 धावा. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आणि तिथून जर पाहिलं तर जो संघाला एक स्टार्ट महत्त्वाचा होता, पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, त्या कुठेतरी एकंदरीत मिळालं नाही आहे, पण तो षटक क्रमांक दुसरा त्या षटकामध्ये जी बॅटिंग गेली अफलातून. 9 चेंडूमध्ये 27 धावा केल्या त्या फलंदाजाने आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मिस्टर रुपेश परेड आलेत, त्यांचे बंधू आहेत खेळण्यासाठी. पहिला धक्का लागवायला धावसंख्या 34 असताना षटक क्रमांक तिसरा आपण पाहताय. 2 चेंडू हे अप्रतिम आपल्या जरूर पाहायला मिळाले, कारण की महत्त्वाचे होते. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, त्यानंतर जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि विकेट किपरने एक चांगली झेल त्या ठिकाणी टिपली गेली आणि पहिला धक्का लगावला बॅटिंग करणारा संघाला. हितेश जी बालंगे यांचं इथे शुभ आगमन झाले. वेलकम हितेश जी. आपला एकविरा ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण बघितलं तर महत्वपूर्ण योगदान त्यांचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, अगदी ऑफ स्टंपच्या जवळ हा आणि लेंथ. इथून आता सर्वस्व जबाबदारी आपण पाहिली आपल्या टीम ची इथून कल्पेशला स्वीकारावी लागेल, कारण की नुकताच नव्याने दाखल झालेत, परंतु तितका वेळ नाही आहे रुपेश यांच्याकडे. त्यांना इथून चान्स घ्यावा लागणार आहे. जरी एक विकेट गमावली इथे, परंतु आपल्या टीमसाठी इथून चांगलं योगदान द्यावं लागेल. फटका आपण बघितला तर कॉन्फिडेंटली नाही आला बॅटच्या रडारमध्ये, परंतु जिथे आपण पाहिले गलीचे खेळाडू होते 38 सर्कलमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की सचिन होते तिथे, त्यांच्या माध्यमातून चांगली फील्डिंग होताना पाहायला मग आता पाहायला मिळतात की चांगले खेळाडू स्ट्राईक एंडकडे आहेत. कल्पेश आता उमेश जर बाद झाले तर सेट झालेले खेळाडू कल्पेश, आणि इथून सगळ्यात महत्त्वाची कामगिरी कल्पेशानं पूर्ण करावी लागेल. पुढचा बॉल हो यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त फटका जरूर खेळला, परंतु फटका मिस्टेमिंग झाला. क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल आणि यावेळेला जबरदस्त जेल पकडले. दुसरा धक्का लागवायला बॅटिंग करणाऱ्या संघाला आणखीन एक धक्का 36 या धावसंख्येवरती. एकंदरीत विकेट देखील जाताना दिसत आहेत. तिथून जर पाहिलं गेलं तर धावा देखील येताना दिसत आहेत आणि जवळपास जर पाहिलं गेलं तर 4 चेंडू फेकून झालेत षटक क्रमांक तिसऱ्यातील आणि 36 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. कुठलाही क्रिकेटपटू छोटा नसतो. कालच्या दिवसात आपण पाहिलं नंबर 8 वरती येऊन या ठिकाणी षटकार आणि एक चौकार ठोकला गेला. जवळपास 6 चेंडूत 15 धावा करत असताना जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी. येस 9व्या क्रमांकावरती आला होता आणि तिथून जर पाहिलं तर 15 धावा त्या केल्या गेल्या. म्हणजे आजच्या दिवसात कुठेतरी एकंदरीत जर पाहिलं तर तोच फलंदाज 4थ्या ते 5व्या क्रमांकावर येऊ शकतो, कारण की जर पाहिलं तर कालच्या दिवसात त्याने चांगली बॅटिंग केले, परंतु आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण की ह्या ज्या मॅचेस आपण बघतायत या फार महत्त्वाच्या मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळतात आपल्याला. तर इथून विजय मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाले. तर उर्वरित या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत 2 आणि ज्याप्रमाणे पण उल्लेख केला उमेश बाद झाल्यानंतर थोडंसं धावगतीला मात्र जो वेग होता तो मंदावला गेला आहे.
परंतु इथून 2 चेंडूमध्ये मित्र म्हणाले की जरी 2 धावा आल्या तरी सुद्धा खूप चांगलं होईल, आणि परंतु 2 धावेवर समाधानी नाही आहेत. विजयकडे ज्याप्रमाणे आपण बघितलं तर बॅट आणि योग्य रीतीने त्या बॅटचा वापर सुद्धा करत असताना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाले, परंतु या क्षणामध्ये त्या बॅटचा वापर योग्य रीतीने नाही होत. इथूनच चेंडू अतिशय वेगवान हाताळला गेला होता. लॉफ्टेड ड्राईव्ह घ्यायचा, ऑन द राईट शॉट खेळायचा होता, परंतु कुठेतरी चेंडूवर नजर असायला हवी, आणि तेच कारण होतं प्रमुख की बॅट आणि चेंडूचा मिलाप झाला नाहीये आणि डॉट चेंडू. भरपूर वेगाने चेंडू टाकला होता, परंतु यावेळेला जर पाहिले तर बीट करत असताना फलंदाजाला पहिल्या डावात ते शेवटचा बॉल यावेळेला जर पाहिला तर चांगला फटका खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु झेल झाले ड्रॉप, बॉल चालला मागे. तत्पूर्वी जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु शेवटच्या क्षणी बॉलला स्टॉप केले. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला आहे आणि 3 धावा या ठिकाणी जरूर कंप्लीट केल्या जात आहेत आणि 4 धावा देखील, म्हणजेच काय तर रनिंग बिटवीन द विकेट जे सर अप्रतिम पाहायला मिळाली आणि जवळपास 4 धावा या शेवटच्या बॉलवरती कंप्लीट केला आहे. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आहे, 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 40 धावा धावफटकावरती लगावल्या आहेत. 41 धावांचं आव्हान म्हणजे एक चांगलं टोटल बॅटिंग करणाऱ्या संघाने मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. तर अतिशय चांगला टोटल म्हणावं लागेल, कारण की एक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली की जी पहिल्या षटकानंतर आपण पाहिली की दुसऱ्या षटकामध्ये अतिशय योग्य रीतीने हँडल केला, स्थितीवर आपण पाहिलं नियंत्रण मिळवलं, आणि ज्याप्रमाणे आपल्या टीमसाठी एक टोटल हवं होतं ते एक चांगलं टोटल मात्र इथून प्राप्त करून दिलं गेलं. आता एका बाजूने सर्वस्व आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये चांगलं कार्य केलं आहे, परंतु इथून अर्ध्यामध्ये पल्ला सोडून चालायचं नाही आहे, कारण की सगळ्यात महत्त्वपूर्ण खेळ आता आपण पाहणार आहोत. जर हा मॅच जिंकायचा आहे आय ग्रुप भाटपाडा टीमला तर इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. राहुलवर आपण विचार केला ना तर जे आक्रमण उमेशने केलं आहे तसं आक्रमण करण्याची क्षमता राहुल गोंडकडे सुद्धा आहे, आणि तो त्या इराद्याने येत असताना पाहायला मिळेल, कारण की त्यांना माहिती आहे, कारण की आपल्या टीमला जर इथून ऑलरेडी एक ट्रॉफी मात्र जरूर लागू झाली आहे, परंतु इथून आपण पाहिलं ह्या एका ट्रॉफीवर समाधानी नाही राहणार, तर आपण ग्रेटेस्ट खेळाडू आहोत आणि मोठे प्लेयर आहोत, तर आपण इथून आलो तर नक्कीच काहीतरी मोठा धमाका करूया. परंतु ज्या धमाकाच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर गेम प्लॅनिंग तितक्याच कठीण असतील, कारण की आय ग्रुप भाटपाडा टीम अनेक वेळा आपण पाहिली आहे. उमेश परेड असतील, कल्पेश परेड असतील, अनेक वेळा रुपेश परेड असतील, विरार विभागामध्ये एक गाव एक फॉर्मॅटचा क्रिकेट भरपूर चांगल्या प्रमाणात खेळत असतात आणि त्यांच्याकडे सुद्धा भरपूर मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा योग्य रीतीने वापर करत असताना पाहायला मिळत आहेत. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यावी रिक्वेस्ट करेन मी, जास्त वेळ खर्च करू नका. तर आपण पाहतोय सन्माननीय राकेशजी गोवारी यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. राकेशजी गोवारी आपण पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व, खोपरेपाडा विभागातून आपण पाहिलं तर सातत्याने खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. राकेशजी गोवारी आपणास रिक्वेस्ट करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा, ही नम्र विनंती तुम्हाला आम्ही आयोजकांच्या वतीनं करतोय. आयक्यूरा ट्रॉफीमध्ये आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. आणि इथून आपण पाहिलं ना तर राहुल गोंड जे स्ट्राईक एंडकडे, त्यांच्यासाठी सागर सोमन यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. षटकाराची हॅट्रिक्स कंप्लीट केली आहे, तर 555 555 रुपयाचा अगदी कॅश प्राइज मात्र त्यांना हे दिला जाईल. पहिला बॉल आपण पाहिला रुपेश परेड या गोलंदाजाचा अगदी लेगवर हाताळला गेला होता आणि त्या चेंडूवर आपण बघितला तर आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो चेंडू आपण पाहिला डिक्लेरेशन झोन आणि तिथं जितका फायदा शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे फक्त फायदा होईल 2 धाब्यांचा. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. राकेश गोवारी यांनी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. या पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, डीप मिड विकेटला बॉल निघून चालला. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, थोडंसं फंबल झाले, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि येस 2 धावा या ठिकाणी निश्चित स्वरूपात कंप्लीट केल्या गेल्यात. ही रणनीती असते, जर 41 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे तर पहिल्या षटकात जर 10-12 धावा येत आहेत तर त्यानंतरच्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा आम्ही प्रयत्न प्रामाणिक करू.
आणि तेच प्रयत्न दडपण मात्र इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. रुपेश थोडेसे नाराज होत असताना पाहायला मिळाले, परंतु इथे ज्या धावा आहेत ना मित्र म्हणे अतिशय चांगल्या धावा आहेत. हा पुढचा चेंडू पाहावा. शॉर्ट पिच या वेळेला पाहिलं आणि त्या चेंडूला अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतलं आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 7 धावांसाठी पाठवून दिला. हा फटका पाहायला मिळाला राहुलच्या बॅट मधून. एक देखना शॉट, सिक्सर. अतिशय सुंदर टायमिंग या बॉलवरती साधलं गेलं आणि षटका ठोकला या ठिकाणी. पहिल्या 2 बॉलवरती दोन धावा कंप्लीट केल्या, म्हणजेच त्या 4 धावा झाल्या आणि तिथून आलेला हा षटकार फार निर्णायक क्षणी आपल्याला जरूर पाहायला मिळतो. 10 धावा धावफटकावरती चेंडू फेकून झाले 3. इथे आता मात्र रुपेश कमबॅक करताना पाहायला मिळतील का, पलटवार करताना पाहायला मिळतील का. बॅकफुटला जाऊन जागा बनवण्याचा, कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आणि तीच म्हटलं होतं की कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील का. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं एखादा जर शॉर्ट पिच चेंडू पडल्यानंतर आक्रमण झाल्यानंतर तुषार इथे आपल्याला काय होताना पाहायला मिळालं, तर आपल्या गोलंदाजीमध्ये लगेच बदल केला रुपेशने आणि त्याचा त्याला बेनिफिट मिळालाय. निश्चित स्वरूपात शॉर्ट ऑफ लेंथवरती षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर त्याने जर पाहिलं तर लाईन थोडीशी एक ओळखली गेली आणि हा बॉल जर पाहिला तर खेळपट्टीच्या बाहेर टाकला गेला, म्हणजे हा नो बॉल. डेफिनेटली क्रीजच्या बाहेर पिचिंगच्या चेंडूचं होताना पाहायला मिळाले. तेच प्रमुख कारण होतं की नो बॉल, आणि नो बॉल आल्यानंतर आता फ्री हिटचा चेंडू खेळण्याची एक ग्रेट संधी आली, एक ग्रेट बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि जसं म्हटलं जातं ना की लोहा गरम आहे मार दो हातोडा, आणि यावेळी ती संधी आहे, संधीचं सोड मात्र अगदी योग्य क्षणाला करू शकतील आणि आपला फायदा, आपल्या टीमचा फायदा सुद्धा इथे शोधू शकतील. परंतु हा चेंडू मात्र आपण पाहिला तर सोडून देण्याचं कार्य केलं आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या अगदी जवळ आहेत आणि बाहेर आहेत, तर व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे जो फ्री हिट आहे ना तो मात्र कंटिन्यू आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ना फ्री हिट कंटिन्यू असेल, कारण की हा बॉल वाईड होता. गोलंदाजाचं प्रेशर थोडंसं आहे, कारण की षटकार मारला त्यानंतर कमबॅक केले, त्याने पुन्हा एकदा त्या ठिकाणी जर पाहिलं तर नो बॉल हाताळला गेला, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल, म्हणजे प्रेशर थोडंसं आहे गोलंदाजावरती. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने होता, परंतु फटका जर फसलाय, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील फसले आणि पाहता जर पाहिलं तर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता एकविरा ट्रॉफीतील आणखीन एक अप्रतिम चौकार. पारितोषिक आहे राहुल गोंड यांच्यासाठी. सागर सोमण षटकार जर येतात सलगच्या 3 बॉलवर 3 षटकार, तर त्यांच्यासाठी 555 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. मित्राच्या प्रति मित्रावर हे प्रेम आहे, कॅश प्राइज आहे सागरजी सोमण यांच्या माध्यमातून. 16 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 5 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झाल्यात. थोडंसं मागं षटक राहिले आणि इथून देखील जर पाहिलं तर आणखीन एक वाईट बॉल. 17चा खतरा संपूर्ण जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती दिसतोय, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये बऱ्याच धावा खर्च झाल्यात. 41 धावांचा पाठलाग. सकाळी 17 जर पाहिलं तर 49 धावांचा पाठलाग करत असताना मला वाटतं 15 चेंडूमध्ये तो सामना फिनिश केला होता प्रतिस्पर्धी संघाने. आणि खरोखरच जर पाहिलं तर हे मैदान देखील बॅटिंग तेवढीच चांगली होते, तेवढीच चांगली गोलंदाजी होते, परंतु आता जर पाहिलं तर एक चुका फार महत्त्वाच्या होतील जयेश सर, कारण की जर पाहिलं तर महत्त्वाच्या क्षणाला या ठिकाणी जर पाहिलं तर महत्त्वाची मॅच, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही जर खराब गोलंदाजी कराल तर इथून जर पाहिलं तर हे मैदान तुम्हाला सोडावं लागेल. ही चमचमचम लखलखती ट्रॉफी या संपूर्ण मालिकेमधून तुम्हाला सोडावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 41 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. तर 18 धावा आणि जो एक फाउंडेशन मात्र उभा करून दिला आहे त्याची अगदी गरज होती. आणि जर एक सक्सेस चेस कंप्लीट करायचं आहे तर एक अशा तरीकेने स्टार्ट मिळवणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आणि ती मिळवून दिली आहे. आता येणारे 12 चेंडू आणि 23 धावा. मॅच पहा, जरी एका ओव्हरमध्ये खर्च केलेल्या धावा, परंतु इथून संधी असणार आहे आय ग्रुप टीमकडे. इथून उमेश परेड आता मात्र पाहावं लागेल, खास करून जिथे उल्लेख करायचा झाला तर मग असतील राहुल, असतील सुरेंद्र, आणि या 2 खेळाडूंच्या समोर आता मात्र काय रणनीतीचा वापर करताना पाहायला मिळतात. कारण की इथे रणनीती वापरावीच लागणार आहे, कारण की जर फायनलमध्ये तुम्ही येण्याचा प्रयत्न करतायत तर मग डावपेच मात्र आखावेत लागतील. हा बॉल पाहावं लागणार आहे पुन्हा एकदा. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर पडल्यानंतर वळतोय उमेश परेड यांच्याकडे. व्हेरिएशन म्हणजे ज्यांच्याकडे गोलंदाजीमध्ये अनेक प्रकारचे आपण चेंडू पाहू शकतोय आणि त्या चेंडूचा मात्र इथे कशा परीने फायदा मात्र घेतला जातोय.
अपील गेले इथे स्क्वेअर लेग पॉईंटचा सहमत आहे तर डेफिनेटली उमेश पट यांचा आला अनुभव कामाला. दुसरं षटक कामध्ये स्वतः आली आहे. येता आले नाही आहेत तर सरप्राईज घेऊन आलेत, मोठा विकेट घेऊन आली आहेत आणि ही विकेट मात्र आपण पाहिले कदाचित मॅच मध्ये टर्निंग पॉइंट देऊ शकते आय ग्रुप टीमला. फार मोठी विकेट होती. अतिशय चांगल्या पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला उमेश परेडच्या माध्यमातून ज्याने 9 चेंडूमध्ये 27 धावा पहिल्या डावामध्ये केल्या आणि तोच आता मात्र जर पाहिलं तर खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी पुढे येताना दिसतो. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये जरूर पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर जर पाहिलं तर विकेट त्यांनी मिळवली गेली. बॅटची थोडीशी हलकीची एज लागली, तिथून जर पाहिलं तर रुपेश मोरे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर त्यांना बघतायत सकाळच्या 17 पासून. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आणखीन एक जबरदस्त पंच आपल्याला संतोष कोम यांना देखील आपण जरूर पाहू शकाल. म्हणजेच काय तर आतापर्यंत जर पाहिलं तर पंचांचं देखील काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम आपण जरूर पाहू शकताय. धावसंख्या 19. आता मात्र जर पाहिलं तर धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न काम मैदानाच्या आतमध्ये उमेश परेडच्या माध्यमातून केलं जाईल का हे पाहणं महत्त्वाचं राहील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आले. पहिलाच बॉल चांगला फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मला वाटते डी झोन असेल. आणि येस 2 धावा त्या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत. 2 धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. पाहते इथून देखील जर पाहिलं तर जयेश सर 10 चेंडू आणि 20 धावा. प्रत्येक बॉलवरती 2 धावा इथून येत आहेत तर बॅटिंग करणारा संघ जरूर जिंकू शकतो. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसते, जर तरला थारा राहिलेला नाही आहे. येणारे बॉल 10 आणि विजयाकरिता 20 धाव्यांचं लक्ष. 20 धावा डेफिनेटली आपण पाहिलं तर राहुलच्या अनुपस्थितीमध्ये आता पाहिलं पण तर ज्याची विकेट गमावल्यानंतर तर थोडंसं असं जो एक संधी प्राप्त केल्यानंतर आपण असं वाटतंय की येणारा जो खेळाडू त्याच्यावर आपण दडपण क्रिएट करू शकतो, इथे मॅचवर पकड करू शकतो. परंतु प्रज्वल बिंदास खेळणारा खेळाडू मग ओळखला जातो. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पाहिलं आपण तर पाकपुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. पाहतोय आपण हा चेंडू डी झोन मध्ये मात्र ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. धावा मिळतील पुन्हा 2. परंतु इथे आपण पाहिली आहे तर प्रत्येक बॉलवर जरी 2 धावा येतात तरी मॅच मात्र इथून जिंकली जाऊ शकते. परंतु प्रत्येक संघ हा शेवटच्या बॉलपर्यंत मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार नाहीये, त्याच्यासाठी सुद्धा नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. निश्चित स्वरूपात या ठिकाणी जर पाहिलं तर आता इथून देखील जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत, युवासेना प्रमुख या ठिकाणी उपस्थित झाले सन्माननीय जिग्नेशदा म्हात्रे आणि त्यांचं स्वागत केले षटकारांनीशी 6 धावा. आणि त्यांच्या सहित उपस्थित झाले सन्माननीय निलेशदादा चव्हाण, एक दमदार उद्योजक, जय मल्हार इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा संपूर्ण मंडप, या संपूर्ण ट्रॉफीज, त्याचबरोबर जर पाहिलं तर डीजे हिमालय हा मला संपूर्ण स्पॉन्सर केला सन्माननीय जिग्नेशदा म्हात्रे, त्यांचं देखील आभारी आहोत. कारण की ज्या वेळेला जर पाहिलं गेलं तर एकविरा स्पोर्टची स्पर्धा असते, त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर त्यांचा हातभार फार महत्त्वाचा असतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग झाला, डाऊन दी बॉल फील्डर आले आणि गेली आहे विकेट. दुसरा धक्का. धावसंख्या 29 असताना बॅटिंग करणाऱ्या संघाला प्रज्वल ज्याप्रमाणे आपण बघितलं की एक मोठा फटका एक्झिक्यूट केला होता त्याने, त्यानंतर आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र एक झेल सोपून परतताना पाहायला मिळाले. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला जो मॅच आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनल 2चा मॅच जो आपण पाहतोय, जिथे आय ग्रुप भाटपाडा म्हणजेच विरार विभागातील संघ आणि बॅटिंग करणारा संघ जो धावा चेस करतोय सध्या तरी आपण पाहिला तर 41 न्यू स्टार वसईचा संघ. सध्या तरी आपण पाहिलं तर ह्या षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू असेल म्हणजे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. फायनलमध्ये जायचं आहे, फायनलमध्ये पोहोचायचं आहे, त्याच्यासाठी हा संघर्ष तितकाच मोठा पाहायला मिळतोय. ओ या वेळेला मात्र झाली चुकी आणि ही चुकीला नाही मिळणार माफी. हा चेंडू थेट पाहायला मिळतोय बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावा 4. आलेला मोक्याच्या क्षणी चौकार. येस, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. स्टेप आउट झाले, इथून जर पाहिलं तर समोरून खेळण्याचा प्रयत्न होता, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चांगला फटका सजवला गेला. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांना बीट करत असताना बॉल या ठिकाणी निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ठिकाणी जर पाहिलं तर या मॅचमध्ये सर्व काही पाहायला मिळते.
येणारे बॉल असतील 6 आणि विजयाकरिता 8 धावांचं लक्ष्य. एकंदरीत असं वाटलं कुठेतरी बॅटिंग करणारी टीम थोडीशी बॅकफुटला जाणवली जाईल, परंतु या षटकामध्ये 12 धावा आल्या, तिथून आता फ्रंटफुटला जाणवला जातोय. 6 बॉल आणि 8 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये लागले गेले. आता गेम चेंजर बनावं लागेल. विजयने गेम चेंजिंग स्पेल मात्र अनेक वेळा हाताळली आहेत आणि हा तर अगदी गरजेला युक्त आणि अतिशय मुवमेंट, म्हणजे जी पाहिली तर परिस्थिती नाजूक आहे. कारण की फायनलमध्ये जर तुमचं यायचं स्वप्न असेल तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला 8 धावा रोखणं अनिवार्य असेल. पण तो पाहावं लागेल सुरेंद्रचं क्रिकेट काय म्हणतंय, अनिकेतचं क्रिकेट काय म्हणतंय. विजयच्या हातामध्ये सोपवलेला चेंडू, पहिला चेंडू स्टेप आउट करून खेळलाय हलक्या हातानं, फ्रेशर आणि नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करतील. कारण की सुरेंद्र घाटाल या स्थितीमध्ये अतिशय चांगले खेळाडू म्हणून ओळखले जातात. पहिल्या बॉलवर स्टेप आउट करून त्यांनी कंप्लीट केला 2 धावा. म्हणजे रणनीती ही साफ आणि क्लिअर इथे पाहायला मिळेल तुषार. निश्चित सुरुवात पहिल्या बॉलवरती 2 धावा या ठिकाणी जरूर कंप्लीट केल्या. 5 बॉल 6 धावांचं लक्ष्य. गेम इज ऑन. कोण जाईल थेट फायनल मध्ये, खेळण्याची संधी कुठल्या संघाला मिळेल. हो, प्रेशर आहे या ठिकाणी. 5 बॉल आणि 6 धावांचं लक्ष्य. इथून देखील लक्षात ठेवा, पंच तुमचा निर्णय अंतिम राहील. यस, एक शॉट पंचाने दर्शवले. कारण की जर पाहिलं तर जे आपले दोन्ही कॅमेरामॅन्स आहेत ते मुवमेंट्स आहेत आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट रन दाखवलं जाणार नाही आहे. कारण की या स्पर्धेमध्ये 2 कॅमेरेज आपण जरूर बघतायत. एक शॉट असेल म्हणजेच 5 बॉल आणि 7 धावांचं लक्ष्य. इथून देखील पाहायला मिळेल 34 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 5 चेंडू इथून देखील शिल्लक असतील. 7 धावा धावफटकावरती इथून देखील विजयाचं लक्ष्य असेल. चला, गेम इज ऑन. टाइमपास करू नका मित्रांनो प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल विजय. ओहो, पुढचा बॉल, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर डी झोन आहे, परंतु धावा मिळतील त्या ठिकाणी 2. ठीक आहे, या ठिकाणी जर पाहिलं तर विजयसह सिंगल डबल येताना जरूर दिसत आहेत. ज्या धावांची गरज आहे त्या धावा जरूर येताना दिसत आहेत. आता येणारे बॉल असतील 4 आणि विजयाकरिता 5 धावांचं लक्ष्य. 4 आणि 5 इथून आपण पाहिलं तर विजयला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा फटका भरपूर मोठा लागताना पाहायला मिळाला, परंतु सुरेंद्र या स्थितीमध्ये परिस्थितीला हँडल करण्याची संधी त्यांच्याकडे आहे. अनेक वेळा केलंय त्याने, परंतु ही स्थिती आपण पाहिली आहे तर थोडीशी गोलंदाजाला मात्र हँडल करायची आहे. आणि हा मात्र एक चिंतेचा विषय राहिला आहे सातत्याने आय ग्रुप टीमसाठी. उमेश मात्र जरूर नाराज होत असताना पाहायला मिळतात. इथून आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स मिळेल, एक्स्ट्रा बॉल मिळेल. धावफलक आपण पाहिलं तर 37 आणि 4 धावांची गरज. 4 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता. प्रेशर आहे फलंदाजावरती आणि तेवढंच जर पाहिलं तर गोलंदाजावरती देखील पाहायला मिळते. अराउंड विकेटने स्टेप आउट झाले. फटका तर सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, उंची जास्त लांबी कमी. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कावकोन क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस आणि विकास परेडने एक अप्रतिम झेल टिपलाय. आता मॅच मध्ये पूर्ण आगमन केलं जाईल का फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, कारण की येणारे बॉल असतील 3. आता मात्र विजयाकरिता 4 धावांचं लक्ष. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. या धावा चेस केल्या जातील किंवा रोखल्या जातील हे पाहणं फार महत्त्वाचं राहील. येणारे बॉल 3, विजयाकरिता 4 धावांचं लक्ष. ही विकेट नाहीये तर उद्या संचार झालाय. आता मात्र आपण पाहिलं तर
आय ग्रुप भाटपाडा टीममध्ये आणि तिथून जी विकेट मात्र मिळवली आहे आणि या विकेट नंतर आपण बघितले एक डॉट चेंडू आला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मात्र आपण पाहिलं ना जे दडपण आहे ते येणाऱ्या खेळाडूवर. योगेश डेफिनेटली एक चांगले खेळाडू आहेत परंतु परिस्थिती आपण पाहिली आहे तर थोडीशी प्रेशराईज केली आहे. पण आता मात्र पाहावं लागणार आहे की कशा पद्धतीचं क्रिकेट मात्र खेळलं जाईल. येणारे चेंडू असतील आपण पाहिले तर जवळजवळ 3 आणि या 3 चेंडूमध्ये धाव्यांची गरज 3-4 आणि हे आता मात्र आपण पाहिलं की एक जो मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला थोडंसं चित्र बदलणारा कारण की सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या होत्या परंतु एक विकेट आली आहे आणि तिथून आता असं दिसून येऊ शकते कदाचित मॅचमध्ये बनू शकते तर या मॅचमध्ये विजय. हा बॉल पाहायला मिळतोय डेफिनेटली अगदी मिस केले लाईन आणि लेंथ. आता पाहावं लागेल मॅच आपण पाहिली आहे पूर्णपणे पलटताना पाहायला मिळाली एक विकेट आणि तेच चर्चा करत होतो तुषार आपण की एका विकेटने ऊर्जा संचार होऊ शकतो आणि ते झालंय. नाही नक्कीच मैदानावर जोपर्यंत बॅटर आहेत सेट तोपर्यंत धावा त्यांच्या बॅटमधून बनतायत परंतु तिथून जर विकेट जाते मुवमेंट थोडंसं शिफ्ट होते. आता मात्र येणारे बॉल असतील 2 विजयाकरिता 4 धावांचं लक्ष 2 बॉल 4 कोण जिंकेली मॅच 2-4 स्टेप आउट झाले चांगला फटका सजवला बॉल अडवला तर मॅच मध्ये पुनरागमन कमबॅक होईल. फेकी खराब झाले कुठेतरी आता मात्र जर पाहिलं तर दडपण दिसते 2 धावा कंप्लीट झाल्या तिसरी धावेचा प्रयत्न काय घडलं मैदानाच्या आतमध्ये येस थर्ड अंपायर रेफर केलाय आणि आता मात्र जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला विकेट आहे की नाही हा प्रश्नचिन्ह राहिलाय. DBN लाईची टीम देखील आता सज्ज झाले महत्वाची मॅच आहे 2 बॉल 4 धावांची आवश्यकता होती. या बॉलवरती 3 धावा जर आल्या तर कदाचित 1 बॉल 1 ची मॅच येईल 2 धावा आल्या तर कदाचित या ठिकाणी जर पाहिलं तर 1 बॉल 2 ची मॅच होईल परंतु पैसा वसूल मॅच या संपूर्ण स्पर्धेमधील आपण जरूर बघताय. सकाळ सत्राबद्दल जर पाहिलं तर 3 बॉल 3 ची मॅच 1 बॉल 1 पर्यंत आली तिथून ती धाव निघाली परंतु या मॅच मध्ये काय होईल हे पाहणं फार महत्वाचं राहील. ऍक्शन रिप्ले आमच्या संपूर्ण DBN लाईव्हची टीम दर्शवत असताना ऑन स्क्रीन आणि ज्याप्रमाणे इथे थर्ड अंपायर कडे गेल्यानंतर चित्र मात्र क्लिअर झालंय की इथे फलंदाज आउट आहे 1 चेंडू आणि 2 धावा. जी परिस्थिती आपण पाहिली आहे ना कदाचित त्या क्षेत्ररक्षकाला नक्कीच मात्र मोठा प्रश्न निर्माण मनामध्ये होईल कारण की काही गरज होती का जो थ्रो आला खराब थ्रो आला कदाचित जिथे 1 धाव होऊ शकला असती तिथे 2 धावा. आणि आता येणारे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू असतील तेजस कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एक षटकार ठोकला होता गौरवनं आणि आपल्या टीमला सुपर 4 मध्ये नेण्याचं कार्य केलं होतं. तेजस आलेत आपल्या टीमला फायनल मध्ये घेऊन जायचं कार्य करतील का कारण की विजय आहेत 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे ना की कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये रेषा देतो फक्त मेहनतीने त्यामध्ये रंगही आपल्याला भरावे लागतात. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. हा फटका तर चांगला खेळलाय 1 धाव मात्र मिळवले फेकी आपण पाहिले खराब झाली आणि 2 धावा अशा तऱ्हेने फायनल मध्ये मात्र न्यू स्टार वेसाई टीम फायनल मध्ये न्यू स्टार वेसाई टीम मात्र येत असताना पाहायला मिळते खराब थ्रो पाहायला मिळाला आणि मॅच मध्ये पराभूत आय ग्रुप भाटपाडा टीम.